तुम्ही आलात? कुठे होता साहेब आपण? राहुल बरोबर. अरे काल रात्री खूप पाऊस पडत होता ना आणि खूप खूप ड्रिंक्स केलेली, त्यामुळे उगाच रिस्क कशाला. जय, काय अवतार करून घेतलाय स्वतःचा? अरे ऍक्च्युली मी पहाटे पहाटे घरी आलो ना. शमिका यायच्या अगोदर मी तिच्यासमोर असं सरप्राईज देणार होतो, पण हँगओव्हर एवढा होता की झोप आवरे ना. मग गाडीतच झोपलो. चल आज जाऊया. हो चल ना, अशा अवतारातच चला. म्हणजे पूर्ण प्रवासभर मी तुझी जी तारीफ करून चांगली इमेज तयार केली ना, ती अशी 2 मिनिटात गायब होईल. चल. शिट यार. जय, काय हे नेहमीच? तू काहीतरी प्रकरण करायची आणि मी सांभाळून घ्यायचं. हे बघ, पुढे जाऊन असं काही करू नकोस की जे मला सुद्धा सांभाळता येणार नाही. अभि सॉरी यार. जय, कपड्यांना सुद्धा दारूचा वास येतो रे. शिट यार. आता काय करायचं? आता काय करायचं? कम ट्रॅव्हलिंग मध्ये खूप थकली असेल ना बेटा तू. शमिका, so we finally meet. किती छान वाटतंय तुला भेटून. सँडी, मी आता खूप टिपिकल वाक्य म्हणणार आहे की अगं बाई किती मोठी झाली तुझी मुलगी. हे पण खरंच सांगते, किती वर्षांनी बघते मी हिला. तुझी मुलगी खूप गोड दिसतेय. थँक्स आंटी. मम्मा खूप सांगत असते मला तुमच्याबद्दल. टीना आंटी, आमची प्रिन्सेस शमिका तर येऊन पोहोचली आहे, पण आता तरी जय भेटणार आहे का? कुठे जय? ए हो ग. खूप बावळट दिसतंय का रे? सभ्य दिसतोस. कसला सभ्य? नोकराचे कपडे आणलेत. शेवटी तिच्या समोर तू चांगला दिसणं महत्वाचं. चला. हाय. हॅलो, मी संध्या. हाय. या माझ्या मुली. दिस इज रिया आणि ही शमिका. या माई यांची गव्हर्नन्स. नमस्ते. कुठे गेला होतास? देवळात गेलो होतो. मी तुला बोललो होतो ना, बिझनेस डील फायनल झाल्यावर मी दर्शन घेऊन येईल. डील झालं. सो वाव, ग्रेट. प्रसाद तर आणलाच असशील ना? मग दे ना. मंदिराच्या बाहेर एक मुलगा भेटला होता. रडवेला झालेला बिचारा. मी सगळा प्रसाद त्याला देऊन टाकला. हाऊ सेन्सिटिव्ह इज दॅट? दादा, दादा. अरे मेघना, काय झालं? अरे काही नाही, तुला इथे येताना पाहिलं ना म्हणून बोलवायला आले. अच्छा. बाय द वे, ही माझी लहान बहीण मेघना. हाय. 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 चालायचं? येतो आम्ही. थँक्स अगेन. थँक्स अ लॉट. इट्स ओके मॅम. अभि बाय. शमिका, तू खूप थकली असशील ना? जाऊन आराम कर. आणि हे बघ, आज संध्याकाळी मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी एक स्पेशल पार्टी ऑर्गनाइज केली. ओह, आय वॉन्ट यू टू लुक नाईस अँड रिलॅक्स्ड देन.
ओके जय येस मॉम. तिला तिची रूम दाखव. या शुअर प्लीज. एक्सक्यूज मी, दिस वे प्लीज. प्लीज. सँडी काय छान दिसतात ना दोघं एकत्र. ऍब्सोल्युटली. मेड फॉर इच अदर. आई ग आई अगं दादा आलाय. हो आले. आई ग बस दादा ऐक ना, आत्याकडे कोण आलंय रे? काय स्टायलिश माणसं आहेत. सांग ना दादा. अगं मेघना आत्ता चालू मी 2 मिनिटं बसू दे ना मला. किती वणवण करतोस रे. दमलास ना. ती फोनची बॅटरी काय चार्ज करताना तशी आता शरीराची बॅटरी पण रिचार्ज करायला शिका. कसा झाला प्रवास? छान. अरे हो, तुला कळलं का तू मामा होणार आहेस आता. हो मेघनानं सांगितलं मला. कॉंग्रॅच्युलेशन. मामा बरं कुठे माधुरी? आतमध्ये आहे, जरा विश्रांती घेते. सगळं काही वाटतं तितकं सोपं नाहीये. का बरी आहे ना ती? बरी आहे रे, पण खूप मानसिक तणावाखाली आहे. तू नको काळजी करूस. तर मी आलोय ना, सगळं ठीक होईल. तू आलास बरं झाला. चला मला प्लीज अंघोळीचं पाणी काढून दे. अरे तुला नाही काढतात? आई दे ना प्लीज, कंटाळा. चल ना. इतकं अरे बाप रे, इट लुक्स लाईक अ 3 कोर्स ब्रेकफास्ट यू नो. अगं तुझी नीना मावशी, शी फेल्ट समथिंग डिफरंट शुड बी नेसेसरी. बरं काय देऊ? सिरियल. व्हेरी गुड. सो जय कसा वाटला? ममा आय थिंक खूप लवकर होतं हे सगळं. आत्ताच भेटलोय. हो ग, पण हे बघ बच्चा, मी तुझी नुसती आई नाही, आय एम अ फ्रेंड, राईट? मला फक्त जाणून घ्यायचं होतं की तुला तो कसा वाटला. म्हणजे हे बघ, अकॉर्डिंग टू मी तू पहिल्यांदा एखाद्या मुलाकडे अशा नजरेने पाहिलंस नाही का? हो ग, पण अजून तरी तसं काही वाटत नाही. आय मीन त्याच्यासोबत आयुष्य काढायचं आहे की नाही हे ठरवायला अजून काही दिवस पाहिजेत ना मम्मा. ऑफकोर्स. तुला काय वाटतंय ते महत्वाचं आहे. तू आनंदात असायला हवं. माई आणि मला काय उत्सुकता होती की एक्झॅक्टली तू या क्षणी कसं फील करतेस त्याच्याबद्दल, राईट माई? बट आय टेल यू समथिंग, यू टेक युअर टाइम. तुला पाहिजे तितका वेळ घे. थँक्स मम्मा. कॉंग्रॅट्स कर मला. कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅट्स कर मला. अरे पण कशाबद्दल? कर म्हटलं ना. बरं कॉंग्रॅट्स. आता सांगशील का? मामा होणार आहे मी. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप छान वाटतं तू आई होणार आहेस. थँक्स. चला 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 लवकर चला. अभि बस 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 सावकाश. हे बघ, आता स्वतःची काळजी घ्यायची, ठीक आहे? डोक्यातले जे काही टेन्शन्स असतील ना सगळे काढून टाक. तुझे सगळे टेन्शन्स मला फॉरवर्ड कर. हे अगं काय झालं आता? प्लीज हे खुशी की हसू येत वगैरे म्हणणार नाही आहेस ना तू?
सी माधुरी, मला माहिती आहे तुझ्या डोक्यामध्ये सध्या असंख्य विचार चालू आहेत, पण त्यातले टेन्शनवाले विचार सगळे बाजूला काढ आणि मनामध्ये फक्त आनंदी प्रसन्न विचार राहू दे. हा, मला माहिती आहे विपुलच्या बाबतीत झालेलं तुझं गोंधळ, तुमचे पैसे बुडले, माहिती आहे मला. विपुलशी बोलेन मी, तोही समजूतदार आहे तसा. मी तर त्याला सांगणार आहे, हा भलत्या सलत्या रिस्क घेणं बंद कर आता. माधुरी, कसं आहे, माणूस काहीतरी विचार करून रिस्क घेतो. ती जर क्लिक झाली तर सगळेच त्याचं कौतुक करतात, आणि जर का ती फसली तर आपल्या माणसांसकट सगळेच हसतात. हे बघ, आता तुम्ही दोघांनीच एकमेकांना सांभाळायचंय, समजून घ्यायचंय, राईट? डोक्यातली सगळी टेन्शन्स काढून टाक. काहीही वाटलं तर हक्कानं माझ्याकडे, आईकडे ये. आम्ही तुझेच आहोत ना. बास आता, रडकं बाळ नकोय आम्हाला, आणि बाळाला सुद्धा रडकी आई नकोय. हॅलो दादा, तू इथेच? मी तुला घरभर शोधतीये बर का. एनिवेज तुला मेल्स चेक करायचे होते ना? जा, मी इंटरनेट ऑन ठेवलंय, जा पटकन जा. जाओ जाओ, कंप्यूटर पे राज करो. मी सांगितलेलं सगळं लक्षात राहील नक्की? तो तू परत जर माझ्या आता जर का तू माझ्या अंगावर आलीस ना, तर तुझ्या डाव्या हाताची आणि उजव्या पायाची मी घडी घालेन. मी कराटे जॉईन करणार आहे बघ आता. तू हसतीयस? हाय, हॅलो. हे हाय जय, हाऊ आर यू? फॅन्टास्टिक, हाऊ आर यू? आय एम फाईन. काय करतेस? पार्टीची लिस्ट काढतीये. ओ, यू लाईक पार्टीज? आय लव्ह पार्टीज. आणि शमिका? तिला नाही आवडत फारसं. जय, तुला हे खेळता पण येतं का? उगीच वाव, गुड वन. जस्ट किडिंग यार. तुझी बहीण पण अशीच आहे का ग, जस्ट किडिंग करणारी? कोण, शमी? का घाबरलास? बट ऍटलीस्ट तू हे विचारलंस तरी तिच्याबद्दल. मला वाटलं की तुला काही इंटरेस्टच नाहीये तिच्यात, रादर कुठल्याच मुलींमध्ये. जय, तू खूप वर्कोलिक आहेस. म्हणजे माझ्या बहिणीला कधी कुठल्या पब मध्ये नाईट आउटला वगैरे घेऊन जाशील? आय डाऊट. नाही, तसं नाहीये. सध्या जरा खूप वर्कलोड आहे ना, त्यामुळे. बट नाव आय एम फ्री. म्हणजे मी कधी पबला जात नाही, पण शमिकाला घेऊन जायचं असेल तर आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. इनफॅक्ट तिला जर प्रॉब्लेम नसेल तर. तिला? नो वे, डोंट डू दिस जय. मी उगीच मला आवडलं त्या अँगलने विचारलं तुला. हो, तुम्ही दोघी खूप वेगळ्या आहात. एवढ्या कमी वेळात तू हे पण ऑब्झर्व केलंस? गुड. या जय, आम्ही दोघी एक्झॅक्ट ऑपोजिट आहोत. म्हणजे तिला समुद्रकाठी फिरायला आवडतं आणि मला त्याच समुद्रात जम्प करायला आवडतं. तिला ना ड्रिंक्सचे कलर्स आवडतात आणि मला ते कलर्स पोटात गेले ना की मग शांतता मिळते. यु नो जय, मला ना कधी डीजे व्हायला खूप आवडलं असतं आणि तिला शांत राहायला आवडतं, एकटं राहायला खूप आवडतं तिला. मला थोडा वेळ तरी एकटं राहू दे ना प्लीज. आत्ताच आले मी. अरे माई, म्हणजे आपण काही डिस्टर्ब करतोय का? आपल्याला तर फक्त गप्पा मारायचे. हो ना. ओके ओके, गप्पा मारा. असंही मला आवडतं तुमचं बोलणं ऐकायला. कूल. पण आम्ही काय बाई, एकाच विषयावरती बोलणार. तो देवळात वगैरे जातो म्हणजे शमीचं आणि त्याचं नक्की जमेल. किती एक्सायटेड असता ना तुम्ही. मला गंमत वाटते तुमची खरंच. अगं मी अजून हवंय का तुला? हॅलो हॅलो, शमिका आहे का? कोण बोलतंय? मी अजय. अजय? मामा माझा कॉल. एक मिनिट. हॅलो,
सरप्राइझिंग. नाही म्हणजे इंडियात आल्या आल्या नवीन नंबरवर फोन. अहो असेल एखादा मित्र. हल्ली जगभर मुला मुलींना मित्र मैत्रिणी असतात कॉम्प्युटरमुळे. हां अजय, हां मी मुंबईत पोहोचले. तुम्हाला मेसेज मिळाला ना? म्हणूनच मी फोन केला होता. आपण आज भेटू शकतो का? आज वेल, तुम्ही फोनवर नाही का सांगू शकत? नाही मॅडम, आमच्या प्रोफेशनमध्ये सगळ्याच गोष्टी फोनवर बोलता येत नाही. काय फोन टॅप होण्याची शक्यता असते. ओके, मग कुठे भेटायचं मी तुम्हाला? बँड्राला एक जागा आहे, तिकडे फारशी वर्दळ नसते. मी SMS करून तुम्हाला पत्ता कळवतो. तुम्ही फक्त एक काम करा, घरातून बाहेर पडताना मला फोन करा. म्हणजे कुठे आणि कसं यायचं हे मी तुम्हाला सांगेन. ओके ठीक आहे, बाय. बाय. हां 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 अजय, ओके ओके, मी येताना डिझाईन्स घेऊन येते बरोबर. ओके ओके बाय. अजय कोण आहे ग? अगं अजय, ममा मला ऑलरेडी खूप उशीर होतो, मी तुला सांगते. हां ती खूप क्लासी टेस्टवाली. हा आणि तू? मी माझं असं काही पर्टिक्युलर नाहीये. म्हणजे मला त्यावेळी जे वाटेल ना ते मी करते. आय एम इम्पल्सिव्ह. पण शमी जाम विचार करून निर्णय घेते हा सगळे. मग ती माझ्या बाबतीत पण विचार करेल का? ऑफकोर्स जय. शमी लाईफ पार्टनर कसा असावा ना यावर थिसिस लिहू शकेल. यू नो. जय, येस मॉम, कमिंग. एक्सक्यूज मी. येस मॉम. काय चाललंय तुझं? तू रिया बरोबर ती काय टाइमपास करतोयस? मी तुझं लग्न शमिका बरोबर ठरवलंय. जरा तिच्या बरोबर वेळ घालव, जरा तिच्या आवडी निवडी जाणून घे. मॉम प्लीज, ॲटलिस्ट मुली पटवण्याच्या बाबतीत तरी काय करावं काय नाही करावं हे मला चांगलं कळतं. आणि मी रियाशी बोलतोय कारण की मला इनडायरेक्टली शमिकाची माहिती मिळते. आणि हेच जर का मी शमिकाशी बोललो तर तिला असं वाटेल मी तिला प्रपोज वगैरे करतोय. सो प्लीज प्ले इट स्मार्ट. स्वीटहार्ट, आयुष्यात या स्नूकर गेम इतकं सोपं नसतं. ओके, तिथे तुझा एक शॉट मिस झाला ना तर तुला परत एक शॉट मिळतो. आयुष्यात तसं नाही ना होत. आयुष्यात एक छोटीशी चूक सुद्धा खूप महाग ठरू शकते. तुला माहिती आहे तुझं आणि शमिकाचं लग्न होणं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. सो प्लीज कीप शमिका हॅपी. शमी मी काय विचारते तुला? बोल ममा. कोण आहे अजय? हो इज ही? तू त्याला भेटायला का चाललीस? ममा, अजय माझा मित्र आहे आणि तो माझ्याच सारखा फॅशन डिझायनर आहे. आज तो मला भेटणार आहे आणि इंडियातल्या क्लायंटशी माझी ओळख करून देणार आहे. बस. फाईन, पण असं घाईघाईत का चाललीस? तू आत्ता आलीयस, दमलीयस, आराम कर, उद्या जा. आय नो ममा, पण उद्या त्याला वेळ नाहीये ना, म्हणून आज भेटावं लागतंय मला त्याला. अगं पण आय डोंट अंडरस्टँड. तू तू या सिटीत नवीन आहेस, तुला रस्ते कळणार आहेत का? त्याने मला खूप छान समजावून सांगितलंय मम्मा. मी एकदम व्यवस्थित जाईन, तू खरंच काळजी करू नको प्लीज. शमी, सिलेक्ट मी टॉक टू नीना. हां, शील अरेंज फॉर अ व्हेइकल और समथिंग. मम्मा मी खरंच व्यवस्थित जाईन, तू अजिबात काळजी करू नको प्लीज. प्लीज डोंट वरी. बाय 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 बाय. अजय कलगुटकर, डिटेक्टिव्ह. शमीला डिटेक्टिव्हची गरज का भासली?